नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराज, जय क्रांतिकारी, जय भीम, जय मल्हार. तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही म्हणत असाल हे आम्हाला लाईटी दाखवून आणि हे गाडीतलं शीट दाखवून हे आम्हाला काय दाखवते आहेस ताई तू? तर मी तुम्हाला दुसरं तिसरं काही न दाखवता मी दाखवत आहे माझा म्हणजे माझा रात्रीचा नाईटचा प्रवास आहे हा. आणि हा प्रवास मला घेऊन चालला आहे माझ्या देवाच्या दारात, माझ्या श्री स्वामी समर्थांच्या दारात. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गाणगापूर क्षेत्र हे ते मला घेऊन चाललेला आहे हा नाईटचा प्रवास मला. आणि हा नाईटचा प्रवास आहे असं वाटतच नाही आहे. ही म्हणजे स्वर्गात आपण कसं बघितलं आहे का कोणी, तसं वाटायला लागले. मग तिथं पोहोचल्यानंतर आम्ही सगळे हातपाय धुतले वगैरे नदीवरती आणि गेलो आम्ही दर्शनाला रांगेत उभा राहिला. दर्शनात रांगेत उभा राहताना एवढी गर्दी होती आणि त्यात आमचा टेंगे सोबत आलता. म्हणजे टेंगे तुम्हाला दिसतोय का इथं? आमचा बाल्यासोबत आलता. सगळेजण होते इथं आमच्या गाडीमधले आणि बाल्या आमचा दिसलेला आहे. आणि हे माणसं इकडून चोरून पळून जात होते. आपण देवाला आलोय, असं लांबून असं उड्या टाकून देवाचं दर्शन घेतलं तर आपल्याला देव पावणार आहे का? म्हणून आम्ही सरळ रांगेतच जायचं ठरवलं, कुठल्याच माणसाच्या मध्ये न शिरता. आणि पावसाची एवढी किचकिच झाली होती की अक्षरशः मंदिरामध्ये चिखल आणि पाणी सगळं मिक्सिंग झालं होतं. आणि त्याच पाण्यामध्ये कसं बस सावरत आवरत तोल सांभाळत आम्ही पास केलं. आतमध्ये तर गर्दी काय दिसत नव्हती, पळत होते माणसं भरपूर. पण ह्या माणसाने उड्या टाकून पूर्ण जागा व्यापलेली होती. आणि हे गाणगापूर क्षेत्रचं जेव्हा आपण गाभाऱ्यात उतरतो काय बाल्या त्या इमोशनलचा हा व्हिडिओ आहे. आणि आम्ही गाभाऱ्यात गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिराचं डेकोरेशन तर क्या लाजवाब आहे, इतकं भारी आहे ना. आणि हा मंदिराचा टाळा, आमच्या भैयाचं लक्ष कुठं कधी जाईल काय सांगता येत नाही. आणि मंदिराच्या साईडच्या बाजूनं इतक्या कोरीव आणि काटेकोरपणे कोरीव मूर्ती, असं बघता क्षणी मनमोहक होतंय ह्या मूर्तींना पाहून. अशा एवढ्या सुंदर मूर्ती आहेत की असं वाटतच नाही आहे या मूर्ती आहेत, साक्षात देव आहे असं वाटतंय. दर्शन तर घेतलेलं आहे, तेवढा काय ब्लॉग करता आला नाही मला, पण जेवढं दाखवता येतंय तेवढंच दाखवते. सगळं दुकान वगैरे तर तुम्ही बघितलंच असेल. तिथनं दर्शन घेऊन सकाळी दर्शन आरतीच्या वेळेस भेटत नाही ना, म्हणून रात्रीचंच घेतलं. आणि सकाळी आम्ही चालत इथं संगमवरती कशाला येतात तुम्हा सर्वांना माहितीच आहे. संगमवरती नदी आहे. नदी पात्रात आपण स्नान केल्यानंतर आपल्यात जे नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते. भस्माच्या डोंगरावर किंवा आत ग्रंथ वाचतात तिथं बरंच काही आहे, बघण्यासारखं आहे आणि अनुभवण्यासारखं आहे. आम्ही नदीवर आलो आणि ब्रश करायचं होतं, बाल्याचं चालून तोंड सुकलं होतं म्हणून बसलो होतो इथं जरा 5 मिनटं. सगळ्यांच्या आंघोळी चालल्या होत्या, म्हणलं चला ठीक आहे. आणि आमच्या गाडीतल्या लेडीज पण होत्या, त्या पण जरा मागं होत्या. आणि इकडं तर भरपूर एवढी गर्दी होती की काय सांगायचं कामच नाही आहे. इकडची गर्दी बघून तुम्हाला समजलंच असेल किती गर्दी आहे. म्हणून एवढ्या गर्दीत जाऊन कुठं तर घसरून पडण्यापेक्षा आपलं मोकळ्या ठिकाणी गेलेलं बरं म्हणून आम्ही इथं आलो होतो. आंघोळ करून झाली आमची. आणि नंतर आम्ही हनुमान तर तुम्ही बघितलाच आहे. नंतर आम्ही या मॅडम आहेत, भैयाच्या मॅडम आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाल्याला सुपरविजनला ह्या मॅडम होत्या. आणि आम्ही नंतर इथं आलो, ह्या मॅडमना त्रास होत होता त्यामुळं थांबलो होतो जरा. आणि इथं ग्रंथ पोथी वाचतात. आपल्या ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्की अवश्य एकदा गाणगापूर क्षेत्र येथे भेट द्या. खरंच खूप छान मनमोहक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं देवाचं नामस्मरण केलं मी 5 वेळा. आणि त्यानंतर बसलो जरा. देवाच्या दारात बसल्याने म्हणजे कसं मन हलकं होतं. मग आम्ही इथं टीका लावायचा होता सगळ्यांना. हा टीका म्हणजे गोपीचंद असं म्हणतात याला. मग लावून घेतला. कसं भारी दिसतो ना मला पण. मग तुमच्यासोबत छोट्या गोष्टी शेअर करायची मला सवय लागली आहे. आणि परत नंतर अजून एकदा मला सारखं देवाजवळ आहे त्यामुळे देवाला बघितल्याशिवाय माझं मनच राहत नव्हतं, तिथून हालूच वाटत नव्हतं मला. इतकं म्हणजे स्वर्गाचा आनंद कुठं जर असेल ना, गाणगापूर क्षेत्र येते मंदिरासमोर उभारलं की सर्व डोळ्याचे पारणे फिटून जातात. असं हे मनमोहक एवढं मस्त होतं ना काय सांगूच नका.
मग त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर असा टॉप घरी येताना रस्ता लागला होता मस्तपैकी. त्यानंतर आमचं भैया बघा थोडंसं सुकलं होतं आणि भैया मला म्हणत होतं मी खिडकीजवळ बसणार. मी म्हणलं बस बाबा, बसलायस तर आता वाऱ्यानं त्याचं डोकं कसं झालंय बघा. आता म्हणत होता डोकं दुखतंय तू इकडं बसते का. चला म्हणलं बसते. आणि तुम्हाला ब्लॉग कसा कंटिन्यू वाटला कमेंट करून नक्की सांगा.